नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आज तुम्हाला खूप छान अशी एक भूतकथा सांगणार आहे. कल्पवृक्ष. एक आलमपूर नावाचे गाव होते. या गावात खूप सारे लोक राहत होते. यामध्ये गणेश व त्याचे कुटुंबही राहत होतं. त्या आलमपूर गावाशेजारी खूप मोठे जंगल होते. त्या आलमपूर गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी त्या जंगलातून जावे लागत असे. अतिशय गरज असेल तेव्हाच लोक शेजारच्या गावात जात असे. त्यामुळे हे जंगल निर्जन होते. जंगलात फक्त जंगली प्राणी असायचे. जंगली प्राण्यामुळे लोकांना आजपर्यंत कधीच त्रास झाला नव्हता. एकदा एक गरीब माणूस गणेश जंगलातून फिरत चालला होता. जंगलात दूरवर आणि त्याच्या सोबत कोणीच नव्हते. बरेच अंतर पार केले असताना गणेश खूप थकला होता आणि त्याला खूप तहान लागली होती आणि भूकही लागली होती. एक डेरेदार झाड पाहून गणेश त्या खाली बसला आणि विचार करू लागला की आपल्याला इथे कोणी मिष्टान्न, भोजन व थंडगार पाणी आणून देईल तर किती बरे होईल. योगायोगाने गणेश ज्या झाडाखाली बसला होता तो होता कल्पवृक्ष. त्याने इच्छा केल्याबरोबर ती पूर्ण झाली आणि त्याच्या पंचपक्वान्नाचे जेवण प्रकट झाले. त्या गणेशला वाटले की बहुधा देवच प्रसन्न झाला असावा. त्याने प्रार्थना केली की मला पोते भरून मोहरा मिळाव्यात म्हणजे माझे दारिद्र्य नाहीसे होईल. ती ही इच्छा लगेच पूर्ण झाली. इतक्या मोहरा गणेशने आयुष्यात पाहिल्याही नव्हत्या. पण आता गणेशला भीती वाटू लागली. या मोहरांच्या लोभाने चोर इथे आले तर काय करायचे. ते धन तर लुटून नेतीलच पण आपल्यालाही ठार मारतील. हे मनात येताच तिथे चोर आले. कारण मनात जी गोष्ट येईल त्या कल्पवृक्षामुळे लगेच पूर्ण होणार हे त्या क्षणी गणेशच्या लक्षात आले नाही आणि त्या चोरांनी मोहरांची पिशवी उचलली आणि त्या गरीब गणेशला ठारही केले. कल्पवृक्षाचे सामर्थ्य न कळल्याने तो हकनाक मरण पावला. तात्पर्य: आपल्याला मिळणाऱ्या अनुभवाचा जरूर विचार करावा. एखाद्या संधीचा चांगला उपयोग करून घ्यावा. त्या संधीमुळे आपले नुकसान तर होणार नाही असे काही करू नये. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.